तिकडे आमदार दत्तात्रय भरणे यांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर येते। अपघात झाल्याची खोटी माहिती देऊन 15,000 रुपये घेतल्याची माहिती खुद्द दत्तात्रय भरणे यांनीच दिली। आमचा अपघात झालाय, गाडीतील 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय, दरम्यान आम्ही देखील जखमी आहोत, आम्हाला उपचारासाठी तातडीने पैसे पाठवा अशी बतावणी करून पैसे लाटण्यात आले। पालघर इथे या संदर्भात एक टोळी असून ते अशा प्रकारच्या गोष्टी करतात असंही समोर आलंय। दरम्यान लोकांनी देखील अशी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय। मी बाहेर आम्ही पेशंट लेकर आलो म्हणले आणि आमच्या ॲम्ब्युलन्सला डिझेल भरायला पैसे नाहीत, म्हणजे ते गाड्या चालल्या डिझेल भरायला पैसे नाहीत। मी एकदम भाऊ झालो, त्याने म्हणलं तुम्हाला पैसे दवाखान्यात पाठवू का, माणूस पाठवू का? नाही माणूस पाठवू का म्हणले, आम्हाला फोन पेवर तुम्ही पैसे तिथं पाठवा आणि आमचा असा नंबर आहे। आणि गंमत सांगतो, मी तिथं त्या ठाण्याच्या पाहुण्याला तो नंबर दिला, म्हणलं की असं आमच्या तालुक्यातले जवळची माणसं आहेत आणि ताबडतोब पैसे पाठवा। ताबडतोब त्या पाहुण्याने त्यांना 15,000 रुपये पाठवले। 15,000 रुपये पाठवल्यानंतर गंमत सांगतो, परत नंतर आता मी पैसे पाठवल्यानंतर मी मला वाटलं ते झालं आणि परत इंदापूरला चौकशी केली, इंदापूरला कुणीच माहित नाही। परत 2 बहुतेक नंतर मला आपलं बहुतेक आपल्याला फसवलेलं, मला फसवलेलं दिसतंय।